मी जगापासून आहे वेगळा हे बोलणे, मी जगापासून आहे वेगळा हे बोलणे, मी जगापासून नाही वेगळा हे सांगते, मी जगापासून नाही वेगळा हे सांगते. दीवाना खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. शब्दांमध्ये पाझर नाही, ते माझे हस्ताक्षर नाही, ते माझे हस्ताक्षर नाही. तर मित्रांनो, वरिष्ठ मराठी गझलकार डॉक्टर कैलास गायकवाड यांची दर्जेदार आणि उत्कृष्ट मराठी शायरी आज आपण या विषयावर बोलणार आहोत. तो मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. डॉक्टर कैलास गायकवाड़, इनका ताल्लुक महाराष्ट्र के नेरूल न्यू मुंबई से है. DY पाटिल कॉलेज न्यू मुंबई से उन्होंने मेडिकल MBBS की तालीम हासिल की है. वो न्यू मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन में मुलाजिमत करते हैं. फिलहाल कैलास गायकवाड़ न्यू मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन में डेप्यूटी म्यूनिसिपल कमिश्नर यानी DMC के ओहदे पर काम कर रहे हैं. किसी बड़े एडमिनिस्ट्रेटिव ओहदे पर काम करते रहना, रिस्पॉन्सिबल पोस्ट पर काम करते रहना और उसके बाद क्रिएटिव वर्ल्ड में अपना कंट्रीब्यूशन देना, और ख़ासकर गज़ल जैसी सिन्फ़ सुखन में उन्होंने जो तबाह आजमाई की है, जो काम किया है, वो काबिल तारीफ़ है. वो एक लंबे अरसे से, एक तवील अरसे से मराठी गज़ल कह रहे हैं. डॉक्टर कैलास गायकवाड़ करम प्रतिष्ठान पुणे से भी एक लंबे समय से जुड़े हुए हैं, जो एक वो इदारा है जो कई साहित्यिक काम कविताओं के माध्यम से, गज़ल के माध्यम से कई पिछले लंबे अरसे से करता आ रहा है. तो इस इदारे के साथ भी कैलास गायकवाड़ जुड़े हुए हैं. डॉक्टर कैलास गायकवाड़ साहब की एक किताब, एक शेरी मजमुआ जो मंजर-ए-आम पर शाया है, उसका नाम है अस्वस्थ प्रतिबिंब. ये किताब 2023 में प्रकाशित हुई थी. इस किताब का जो प्रीफेस है, उसकी प्रस्तावना है, वो वरिष्ठ मराठी गजलकार AK शेख साहब ने दी है. दोस्तों, मेरी नज़र में डॉक्टर कैलाश गायकवाड़ की मराठी शायरी की सबसे बड़ी खासियत है उनकी सटीक अभिव्यक्ति और उनके सुलझे हुए ख्याल, जो जगह जगह पर उनकी गज़ल की शायरी में दिखाई देते हैं. तर मित्रांनो, आपण नजर टाकूया डॉक्टर कैलास गायकवाड यांची दर्जेदार आणि उत्कृष्ट शायरी. त्यांचे काही निवडक शेर तुमच्या समोर मी पेश करतो, ते बघा. त्यांच्या एका शेरापासून मी सुरुवात करतो एपिसोडची. आत माझा वर जगाचा चेहरा, हा खरा की तो खरा की तो खरा, हा खरा की तो खरा की तो खरा. आणि आता डॉक्टर कैलास गायकवाड यांच्या एका गझलचे हे दोन उत्तम शेर तुमच्या समोर पेश करतो, ते बघा. भेटली हमखास ती भेगाळली, भेटली हमखास ती भेगाळली, वाट जी मी वेगळी चोखाळली, वाट जी मी वेगळी चोखाळली. आणि हा शेर बघा. उधळला आनंद पैसा वेळही, उधळला आनंद पैसा वेळही, वेदना सौख्यातली संभाळली, वेदना सौख्यातली संभाळली. सौख्यातली वेदना सांभाळणं, मला वाटतं हा अतिशय नवीन शब्दप्रयोग गझलच्या शायरीमध्ये दिसून येतो आपल्याला, आणि नक्कीच मराठी शायरीला समृद्ध करणारा असा हा शेर आहे डॉक्टर कैलास गायकवाड यांचा. आता हा एक सुंदर शेर बघा. खूप खूप अस्वस्थ असावे, खूप खूप अस्वस्थ
असावे, त्यानंतर ध्यानस्थ असावे, त्यानंतर ध्यानस्थ असावे. आणि हा एक उत्तम शेर बघा. ही तशी हमखास खेळी शक्य नाही, ही तशी हमखास खेळी शक्य नाही, जिंकणे प्रत्येक वेळी शक्य नाही, जिंकणे प्रत्येक वेळी शक्य नाही. आणि आता एका छोट्या व्याहाच्या गझलचे हे 2 शेर तुमच्या समोर पेश करतो ते बघा. जी विजेच्या लोळ नाही, जी विजेच्या लोळ नाही, ती गझलची ओळ नाही, ती गझलची ओळ नाही, जी विजेच्या लोळ नाही, ती गझलची ओळ नाही. लागली शाळेस सुट्टी, लागली शाळेस सुट्टी, पण मला आजोळ नाही, पण मला आजोळ नाही. आणि आता हा एक उत्तम शेर बघा डॉक्टर कैलास गायकवाड यांचा. त्याच्यामध्ये एक सेल्फ अनालिसिस, आत्मपरीक्षण किती सुंदररित्या मांडलं आहे ते बघा. गाळ आहे केवढा विश्वात माझ्या साचला, गाळ आहे केवढा विश्वात माझ्या साचला, आत डोकावून सारे फक्त पाहूया चला, आत डोकावून सारे फक्त पाहूया चला. आणि आता एका गझलचे हे 2 उत्तम शेर बघा डॉक्टर कैलास यांचे. चोरावी लागत नाही, शोधावी लागत नाही, चोरावी लागत नाही, शोधावी लागत नाही, प्रज्ञेची भीक कुणाला मागावी लागत नाही, प्रज्ञेची भीक कुणाला मागावी लागत नाही. एक शाश्वत विचार या शेरमध्ये मांडलेला आहे. आणि पुढचा शेर बघा. छातीशी जीवनभर जी कवटाळून बसलो होतो, छातीशी जीवनभर जी कवटाळून बसलो होतो, कुठल्या सुद्धा कुलपाला ती चावी लागत नाही, कुठल्या सुद्धा कुलपाला ती चावी लागत नाही. आणि आता हा एक सुंदर शेर बघा. मला हा शेर सादर करण्याआधी कॅब भोपाली साहेबांचा एक शेर आठवतो. कौन आएगा यहाँ कोई ना आया होगा, कौन आएगा यहाँ कोई ना आया होगा, घर का दरवाजा हवाओं ने हिलाया होगा. तर थोडाफार याच आशयाच्या जवळचा एक विचार मांडताना डॉक्टर कैलास गायकवाड यांच्या एक सुंदर अभिव्यक्तीचा शेर बघा. उघडले दार खोलीचे कुणी दारी उभे नव्हते, उघडले दार खोलीचे कुणी दारी उभे नव्हते, मनाच्या आत दरवाजा कुणी ठोठावला होता, मनाच्या आत दरवाजा कुणी ठोठावला होता. आणि आता हा एक सुंदर शेर बघा डॉक्टर कैलास यांच्या. चेहऱ्याची चांगली ही रीत नाही, चेहऱ्याची चांगली ही रीत नाही, अंतरीचे दुःख तो लपवीत नाही, अंतरीचे दुःख तो लपवीत नाही. आणि आता एका गझलचे 3 दर्जेदार शेर बघा. वेदनेचे मीठ बल्लव पाहिजे, वेदनेचे मीठ बल्लव पाहिजे, जर तुझ्या दुःखास ही चव पाहिजे, या तुझ्या अर्जात वास्तव पाहिजे, या तुझ्या अर्जात वास्तव पाहिजे, कापरा स्वर त्यात आर्जव पाहिजे, कापरा स्वर त्यात आर्जव पाहिजे. आणि हा शेर बघा. कोरडा दुष्काळ येऊ अंतरी, कोरडा दुष्काळ येऊ अंतरी, पापणी खाली जरा दव पाहिजे, पापणी खाली जरा दव पाहिजे. किती सुंदररित्या रदीफ काफियाचा निभाव केलेला दिसतो या शेरांमध्ये. आणि आता एक प्रोग्रेसिव्ह आणि कंटेम्पररी विचार असलेले हे 2 उत्तम शेर बघा. बुद्धीचा पगडा घटत चालला आहे, बुद्धीचा पगडा घटत चालला आहे, धर्माचा बुरखा पटत चालला आहे, धर्माचा बुरखा पटत चालला आहे, जो पदोपदी गळपटत चालला आहे, जो पदोपदी गळपटत चालला आहे, तो व्यवस्थेस दामटत चालला आहे, तो व्यवस्थेस दामटत चालला आहे. आणि आता डॉक्टर कैलास गायकवाड यांच्या
एका गझलेचे हे 2-3 शेर तुमच्यासमोर पेश करतो ते बघा. या नभाच्या वर कुठे आहे, या नभाच्या वर कुठे आहे, पावसाची सर कुठे आहे. वाढली थंडी कडाक्याची, वाढली थंडी कडाक्याची, फाटकी चादर कुठे आहे, फाटकी चादर कुठे आहे. किती एक कन्व्हर्सेशन ची ब्युटी या शेअरमध्ये दिसून येते. म्हणजे ज्याला आपण एक बोलका शेर म्हणतो अशा प्रकारचा हा शेर आहे. आणि पुढचा शेर बघा. वाढला मधुमेह दुनियाचा, वाढला मधुमेह दुनियेचा, पण मुखी साखर कुठे आहे, पण मुखी साखर कुठे आहे. सामाजिक विषमतेवर प्रहार केलेला दिसतो या शेरमध्ये. आणि आता हे 2 उत्तम शेर बघा. जेव्हा जेव्हा छातीमध्ये धडधड होते, जेव्हा जेव्हा छातीमध्ये धडधड होते, तेव्हा तेव्हा आयुष्याची परवड होते, तेव्हा तेव्हा आयुष्याची परवड होते. स्वप्नाच्या जोडीला वास्तव ठेव अन्यथा, स्वप्नाच्या जोडीला वास्तव ठेव अन्यथा. ओझे हलके होते आकांक्षा जड होते, ओझे हलके होते आकांक्षा जड होते. लाख मोलाचा सल्ला या शेरमध्ये दडलेला आहे. आणि आता हा पुढचा दर्जेदार शेर बघा. कुठे रस्ता ठरत नाही, कुठे रस्ता उरत नाही, कुठे रस्ता ठरत नाही, कुठे रस्ता उरत नाही. जशी जाणीव होते मग निरागसता उरत नाही, जशी जाणीव होते मग निरागसता उरत नाही. आणि आता परत एक उत्तम शेर बघा. सेल्फ रिअलायझेशन तुम्हाला या शेअरमध्ये दिसून येईल. निसटला अश्रू तसा समजून गेलो, निसटला अश्रू तसा समजून गेलो. वाटतो मी तेवढा खंबीर नाही, वाटतो मी तेवढा खंबीर नाही. आणि हा एक पॉलिटिकल आस्पेक्ट असलेला एक कंटेम्पररी शेर बघा. सत्तेचा विरोध म्हणजे, सत्तेचा विरोध म्हणजे दगडास धडकणे आहे, दगडास धडकणे आहे. आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच असलेला हा एक सुंदर शेर बघा. चालत धावत जगलो थकलो बसून पाहू, चालत धावत जगलो थकलो बसून पाहू. येताना रडलो जाताना हसून पाहू, येताना रडलो जाताना हसून पाहू. आणि हे 2 उत्तम शेर बघा आता डॉक्टर कैलास यांचे. बुद्धिमत्ता अन वयाची रेष पुरती लांगते, बुद्धिमत्ता अन वयाची रेष पुरती लांगते. एक तान्हे आज सुद्धा आत माझ्या रांगते, एक तान्हे आज सुद्धा आत माझ्या रांगते. मी जगापासून आहे वेगळा हे बोलणे, मी जगापासून आहे वेगळा हे बोलणे. मी जगापासून नाही वेगळा हे सांगते, मी जगापासून नाही वेगळा हे सांगते. एक ह्युमन सायकोलॉजी चा आढावा घेतलेला आहे, कॉमन ह्युमन सायकोलॉजीचा आढावा घेतलेला दिसतो या शेरांमध्ये. आणि आता एपिसोडच्या शेवटी हे 2 उत्तम शेर तुमच्यासमोर पेश करतो ते बघा. कोणती आकाशगंगा कोणता संसार बाकी, कोणती आकाशगंगा कोणता संसार बाकी. सूर्य उगवत राहतो पण राहतो अंधार बाकी, सूर्य उगवत राहतो पण राहतो अंधार बाकी. तो दोस्तों ये थे मराठी गजलगो शायर डॉक्टर कैलाश गायकवाड़. इनकी शायरी के खजाने से चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए. मुझे उम्मीद है दोस्तों आज का ये एपिसोड या अशार आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.